त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या सराव पेपरमधील तिसरा प्रश्न होता की दोन क्रमगत विषम संख्यांच्या वर्गातील फरक 64 आहे, तर त्यापैकी लहान संख्येचा वर्ग किती? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आज मी तुम्हाला एक सुंदर सूत्र देतोय की असा जर प्रश्न असेल, दोन क्रमगत समसंख्या किंवा दोन क्रमगत विषम संख्या, तर विद्यार्थी मित्रांनो यामध्ये एक सूत्र वापरू शकता, 4 गुणिला मधली संख्या बरोबर फरक. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, या सूत्रानुसार 4 गुणिला मधली संख्या बरोबर फरक किती दिलेला आहे विद्यार्थी मित्रांनो? 64. तर 64 घ्या. आता गुणाकारातले 4 कुठं जातील? भागाकारात. मधली संख्या बरोबर 64 भागिला 4. तर 64 विद्यार्थी मित्रांनो, म्हणून 4चा भाग 64 मध्ये किती वेळा जाणार आहे? 16 वेळा. तर मधली संख्या तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो मिळालेली आहे 16. तर मग ही जर मधली संख्या असेल तर तिच्या आधीची 15 आणि 15चा वर्ग आणि त्याच्यानंतर 16 नंतरची संख्या 17 आणि या दोघांच्या वर्गातील फरक किती आहे म्हणते? 64. तर विद्यार्थी मित्रांनो, तो आपण काढून पाहू. तर 15चा वर्ग किती? 225 आणि 17चा वर्ग किती? 289. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, 289 मायनस 225. तर 9तून 5 गेले 4 आणि 8तून 2 गेले 6 आणि 0. तर विद्यार्थी मित्रांनो, फरक 64 आलेला आहे वर्गातील, म्हणजे तुमचं उत्तर बरोबर आहे विद्यार्थी मित्रांनो. तर लहान संख्येचा वर्ग किती असेल? तर ऑप्शन अ 225 हे तुमचं उत्तर.